कसं आहे भावानो माहिती आहे का? आता ऑटोवाल्यांचा हालत कसं आहे मी तुम्हाला सांगतो. ऑटोवाले आता हडपसरून पुन्हा स्टेशन स्वारगेट पुन्हा स्टेशन म्हणत बोंबलत बसतात. तिथं ऑर्डून एवढं आरडतात त्यांचे गळे बसून जातात. एवढं मेहनत करावं लागते ऑटोवाल्याला. आणि आपला हडपसरून पुन्हा स्टेशनला 50 रुपये घेतात. बसला किती तिकीट आहे? 60 रुपये. आणि तिथून 100 माणसाला पुन्हा स्टेशनला यायचं राहते, पण ते ऑटोमध्ये बसत नाहीत. काय कारण आहे काय कळत नाही. अहो ऑटोमध्ये पण बसत जावा. ऑटोवाल्यांचं पण घर बार चालत असतो. त्याने काय तुम्हाला दुसऱ्या मार्गावर घेऊन जात नाही कुठं. तर तुम्हाला काय भीती असते का काय असते काय माहिती. पण ऑटोमध्ये 10 रुपये कमी असले तरी बसत नाहीत. पण मला एवढंच विनंती आहे की बसत जावा ऑटोमध्ये. पण ऑटोवाल्यांचं घर बार चालू द्या. बिचारे ऑर्डून परेशान होऊन जातात. तिथं एखाद्या ऑटोवाला दिसले की असं वाटते लोकांना की हे ऑटोवाला लुटतंय. आता राहते एखादी अनलिमिटेड आता पुन्हा स्टेशनहून हडपसरला जायचं म्हटल्यावर 150 रुपये घेणारच एक ऑटोवाला. आणि त्याच्यामध्ये 3 पॅसेंजर भरणार. 3 पॅसेंजरचे 50 150 रुपये होतात. बरोबर आहे, कारण की तिथून तिकीटच आहे 60 रुपये बसला. पण तुम्ही ऑटोमध्ये जात नाही. तिथं उभा राहता अर्धा तास उभा राहता, पण ऑटोमध्ये बसत नाही तुम्ही. उलटा ऑटोमध्ये बसून जाता तुम्ही. बसमध्ये कसं धक्के खात उभा राहून हे ते. मग ऑटोमध्ये पण जात. मी असं म्हणत नाही की बसमध्ये जाऊ नका. ऑटोमध्ये पण गेल्यावर काय अडचण आहे. तर कधी पुन्हा स्टेशन हडपसरून पुन्हा स्टेशनला जायचं असलं तर ऑटोमध्ये नक्कीच बसा. एवढंच विनंती आहे आपलं.